मित्रांनो, तर आपण आलेलो आहोत श्री संत शेख मोहम्मद महाराज श्रीगोंदा येथील त्यांच्या मूळ समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी. तर आपण पाहताय हा आहे मंदिराच्या बाहेरील भाग. तर ह्या मंदिराचा जो कालावधी तो 15 ते 16व्या शतकातील ऐतिहासिक स्पर्श या मंदिराला लाभलेला आहे आणि हे आहे जुनी काळातील बारव. चला तर मग मित्रांनो, आपण जाऊया आतमध्ये. उजव्या हाताला आपण जे मूळ समाधीस्थळ पाहत आहे हे महाराजांचं उजव्या हाताचं हे महाराजांचं मूळ समाधीस्थान आहे आणि जे डाव्या हाताचं आहे हे त्यांचे नातवंड म्हणजे त्यांच्या वंशावळीचे हे मूळ समाधीस्थान आहे. तर महाराज हे सुफी संत होते आणि संत कवी म्हणून देखील त्यांना संबोधलं जायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांचे ते आध्यात्मिक गुरु होते. मालोजीराजांनीच महाराजांना श्रीगोंदा येथे म्हणजेच त्यापूर्वीच्या काळी चांभारगोंदे येथे घेऊन आले आणि निवासासाठी जागा देखील उपलब्ध करून दिली. त्याबरोबरच अनेक राजांनी महाराजांना बक्षीस स्वरूपामध्ये जमिनी उपलब्ध करून दिल्या आणि त्या अनुषंगाने बरेच महाराज म्हणजे बरेच राजे हे महाराजांचा सन्मान करत होते. तर हे महाराजांचं मूळ समाधीस्थान आहे. तर आपण मूळ समाधीस्थानाचं दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासास निघालो. तर हे पाहू शकता आपण, ही मूळ समाधीस्थळ आहे. अशा पद्धतीने महाराजांच्या पत्नीचं मूळ समाधीस्थळ आहे. चला तर मग मित्रांनो, आता आपण तुमचा निरोप घेणार आहोत. पण त्याआधी ह्या ठिकाणी आपण तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये दाखवणं पण आवश्यक आहे. म्हणजे ह्याला किती मोठा इतिहास आहे श्रीगोंदा तालुक्याला हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. चला तर मित्रांनो, घेतो मी आपली रजा. भेटू आपण नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.